मस्त नाचत नाचत येत. ऐक यो 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 डान्स कसला. हा डान्स आहे यो. नवरीच्या मामाई नवरीला आणा. स्माईल. 30 वर्ष झालीत लग्नाला मामी. काय सांगाल आता, कसं वाटतं, कसा संसार गेला, काय होता ते मार खाल्ल्यावर ते नको सांगू, चांगलं सांग. 20 मे 96 तारीख ठरली, प्रीती माझ्या गळ्यात पडली. लग्न लागला, रिसेप्शन लागला, घास भरवलं, आता बिदाई पाहिजे का नको. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरद आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज माझ्या मोठ्या मामाचा आणि मामीचा 30th ॲनिव्हर्सरी आहे. सो तोच सर्व सेलिब्रेशन या व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आणि खूप दिवसातून म्हणजे महिन्यातून फॅमिली व्लॉग करतोय. तर खूप मजा येणार आहे, सर्वजण एकत्र येणार आहेत, भरपूर सरप्राईज गिफ्ट मजा मस्ती या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अधिक महिना आहे ना, अधिक महिन्यात मम्मीची ओटी भरतात, पण आम्ही आपले याच्यात नाही एवढा करत. पण आम्ही ठरवलं काय, मम्मीला काहीतरी गिफ्ट देऊ असं. आमच्यातर्फे तुझ्यासाठी भेट. थँक्यू व्हेरी मच. इथं बघा आमच्याकडून भेट. सरप्राईज. ओय मगाशीच कोणतरी बोलला काही धप्पा देईल. ॲनिव्हर्सरी सरप्राईज. काय ॲनिव्हर्सरी सरप्राईज साठी आलेलं आहे बघा. पप्पाला बघा किती खुशी वाटली पोर आली तर. ए डोळ्यात ना आसू आले, इकडे आसू आले, चष्मा काढला. आया 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 आया. ओके चला, आज धमाल करू. फॅमिली व्लॉग खूप दिवसात ना, खूप धमाल. मोठ्या मुलीने काय काय आणलंय बघूया. छोट्या मुलीला तर काही यायला भेटला नाही आज पुण्यावर ना. काय ते ई धरू. हे बघा, छोटी मुलगी तर आली नाही, पण मोठी मुलगीने हजेरी लावलेल्या बर्थडेला. या या या. काय कम ऑन. आईस्क्रीम सारखं झालंय काय तुला दाखवते ना, दाखवते. मानसी, हे मानसी, हे घे ना. मी काय बोलू तुला. सांगता नाही तुला. तुला काय बोलली. नाही येणार, माझा वायवा हाय. खोटारडी. मी त्याला बोललो, मी आता ही भेटली, ही बोललो खोटी बोलली. आता आल्यावर तुम्ही चेंज पण नाही केलाय, आल्यापासून तशीच आहे. ओके चला, हे मी जाते आता केक आणायला. वेलकम. मामासाठी सगळ्या शॉपिंग विपिंग केलेली आहे. आता चला. हे तुम्ही काय आणलास मामासाठी. आणलंय काहीतरी, घरी आहे काय. ओय तकी बघ कोण आली. हिच्यासोबत खेळ आता. अरे वा 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 वा. मँगो केक कोणी बनवलाय. मी आणि उषा. हा मस्त. मँगो मिल्क केक. मँगो मिल्क केक बनवलेला आहे त्यांनी. कडक वाटते बघायला, तर टेस्ट
करून पाहूया थोड्या वेळ. माझ्या तोंडाला पाणी सुटलं आता. आणि हा केक ते बाई बोलते याला पाहिजे कोणाला पाहिजे? नंतर कट केल्यावर खा. ओके. You're my good. हा. नवऱ्याची एंट्री होते करवल्या मस्त नाचत येत. ऐक यो 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 डान्स कसला. हा डान्स आहे यो. हा. चला आपले नवरदेव आलेले आहेत मांडवामध्ये. आणि बघा ही डान्स स्टेप बघा. करवला फॉर्म मध्ये ओके. नवरदेवाने तर पाटावर उभे राहा. ए नवरीच्या मामाई नवरीला आणा. मेन करवली मानाची करवली आहे आपल्या समोर. हे बघा नवरीकडचा आहे रडायला थोडा. अरे पण मोठ्या भावाच्या बारक्या भाऊस का रागवलाय? बारक्या का रागवला? फोटोशूट घे. मामा खांद्यावर हात ठेव. रिसेप्शन फोटो बघ पहिलेच. आता हातात हात द्या. यो 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 यो. हा जवळ वा. इकडे बघा. आता एकमेकाकडे बघा. अरे बाबा डेंजर. स्माईल. त्यांची लाईन ना रिसेप्शनची लाईन भरपूर गर्दी झालेल्या मित्रांनो. म्हणजे जसे पैशानी तसेच मनाने सुद्धा श्रीमंत दिसतात आपल्याला ही लोक. हा या रुमाला आणलीत वाटतं. ओके. आणि जरीची साडी दिलेली आहे भाचीनी. ओके. आणि बघा आता सध्या वाकू नको. आणि जावं आहेत आपले. हा तुम्ही पण या एक सब. आणि ओके. रिसेप्शन आयर देण्यासाठी भरपूर लाईन लागले बघा. भरपूर लाईन लागले. मी हाय. हा या चला या तुम्ही पण या. फॅमिली अख्खी फॅमिली. आर्शिका कुठे? आर्शिका पहिल्यांदा असं जायला असायचं टोप बिप. श्रेयसने अरे स्वतःच्या कमाईशी आणलंय हो त्यांनी. स्वतःच्या कमाईशी आणलाय. हा मस्त.
मस्त फोटो केलाय बघा. लग्नाची आठवण. आज 30 वर्ष पूर्ण झालीत लग्नाला आणि 30 वर्ष झालीत लग्नाला. मामी काय सांगाल आता, कसं वाटतं, कसा संसार गेला, काय होता ते मार खाल्ल्यावर ते नको सांगू, चांगला सांग. एकदम उत्तम आणि चांगला चाललाय ना. ओके, अशाच 60व्याला पण आपण सेलिब्रेशन करू. शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. मस्त फोटो आलाय आणि मामा आहे, मामाला देखील शुभेच्छा. मामा काय जास्त बोलणार. मामा तुला बोलायचं बायकोबद्दल? नाही ना, बायकोबद्दल शब्दच नाही. ओके, आणि त्यांच्या मेन करवल्या त्यांच्या भाचीस आहेत आपल्या समोर. थांबा, मामीसला तुम्हीच पसंत केली, का आवडली तुम्हाला? तेव्हा तिने भुलवली आम्हाला. बोला. जादू केली तिने. जादू. येस बोललो. ओके, का तिचे कांदे पोहे आवडले तुम्हाला? नाही तरी ती बनवलेली टोपली बिपली आवडलेली. बनवायची काय काय ते. टोपले बिपले बनवायचे. ओके, म्हणजे ठीक आहे. जे रुकवतीला ठेवलेलं ना ते तिने ऍक्च्युली बनवून ठेवलं. म्हणजे जे रुकवतीला होतं ते सर्व तिनेच बनवलेलं, मामीच तीच बनवलेलं. ओके, तेव्हा मी एकदम म्हणजे काय बोलतास 2-3 महिन्याचा होतो ना. असं लग्न आहे त्यांचं. नव्हतं. ओके ओके, 96च आहे काय. आणि तुला मामी का आवडते तुझी? मामी माझं कधी कधी हात दाबते, पाय दाबते, केसांना मसाज करते, हा. पाहिजे तो जेवण बनवून देते की काय लागेल तो पण. पण तिला लय सतवली मी बारकी असते. ओ. जाम मस्ती करतो, जाम सतवत. म्हणजे घरात जेव्हा त्यांच्या लग्नात झालं पहिली तू करवली असेल ना. मी त्यांच्या मधीनच असते. लोकांच्या मध्ये सगळे तर फिरायला पण पाठी लागायचं. मामीला लय राग यायचा माझ्यावर. आम्ही आता सांगते, तेव्हा ना सांगायची. तेव्हा सांगितलं असतं तर कसं का चालला असता. ओके, तुम्हाला तुमच्या आईस का आवडते सांगायचं आहे काय? ओके, आणि त्यांचा मेन म्हणजे मोठा छोटा भाऊ. जेव्हा त्यांचं लग्न लागत होते तर कोपऱ्यात का तुला घाई होती लग्नाची, तेव्हा पण तुझा होत नव्हता? मग असं आहे काय? ओके, कारण तेव्हा पण खरोखर मध्ये पण रागवलेला नाही ना. ओके बघा. ओके, सर्वात आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये दिसत आहेत. ओके, शुभेच्छा आम्ही तुम्हाला. आज छान दिसत आहे. लग्नाच्या वेळी पण छान दिसत होती, पण तेव्हा 35 किलो असेल, आता 60 झाला असेल. डबल. ओके ओके, शुभेच्छा. हा, हे बघा, जावयाने आणि मुलीने स्वतःने हाताने बनवलेला केक होता. कसा लागला मामी? खरा सांगा. हा ना, मामूस खरा सांगल. मामू जावयानी आणि मुलीने बनवलेला चांगलाच बोलते. मामा खरा आहे ते सांगल. आहे चांगलं आहे ना. ओके, आता मला सांग. मला दादाला इकडं नक्की. नाटक करू नको दादा. अरे तक्षणे भाऊंसाठी मार्क देईल मी. भाऊंसाठी हिच्यासाठी काय ना. नीट जपून ठेवा. लग्नाच्या घरात चोऱ्या बिऱ्या पण होतात. युक्त काय एवढा लेट का लवकर? आय्या कोण बघ. रिसेप्शन वगैरे झालेलं आहे आणि आता जेवायची वेळ झालेली आहे. आणि आपल्यात प्रथा आहे, पहिला घास एकामेकाला भरवायचा असते. तो भरवायचा त्यापूर्वी तुम्हाला एक नाव घ्यायला लागणार आहे. थांब, पहिले मामी नाव घेणार आहे. मामी 1 बॉटल 2 ग्लास. भाई आमचा फर्स्ट क्लास. अरे बाबा, टाल्या वाजवा. ओके, आणि भाई मामा 20 मे 96 तारीख ठरली. प्रीती माझ्या गळ्यात पडली. ओके, आता प्रेमाला एक घास भरवा मामी. हा, भरवा एकामेकाला भरवा. ओके ओके, चलो. मामी लाजता तरी काय अरे आता बघा, लॉलीपॉप आणि बिर्याणी आहे. यंदा का आपण घरगुती करत बसलो नाही, कारण का हे सर्व सरप्राईज होता त्यांच्या मुलांकडून. म्हणून आज जेवण काय घरात केलंय नाही. आज फुल धमाल. इकडे बोल, याच्यात बघून बोल.
हा चल हा. चल ए तुला राहायचं आहे बायकर इथं बायकर आहे. बायकर चपला इपला उडवली तिने. ती पर्स गाडी चालू करा पटकन, तिला जोश येईल. इकडे बायकर तिला राहायचं राहायचंय तिला. ती रात्री परत उपवाला येईल. चला फॅमिली टाइम फॅमिली टाइम. अंकल 7,000 रुपये देते ना 7-5-12 डायरेक्ट एमआयचा मोबाईल घेऊ. मी 10वी नंतर देणार होती घेऊन म्हणजे तिचे हे काय हे काय मी बोलते का दहावीला फोन घ्यायचा. तिला नाही दहावीला घेतला तर हिला कसं घ्यायचं? फोनला फोन पाहिजे. आठवीला मागल मग फोन. थांब relax. ए 10वीला दिला तर 10वी पास झाल्यावर अंकल 7,000 रुपये देते बाकी तू ए चुकी तुमची नाही. ए मानसी चुकी तुमची नाही. लग्न लागला रिसेप्शन लागला घास भरवलं आता बिदाई पाहिजे का नको. बिदाई सासरलाही ही बिदाई आमची बघा. झाला आता हा सोला खरोखर पूर्ण झालेला आहे. आता सोला खरा पूर्ण झाला. खूप जवळच्या आठवणी होत्या. अंकल दे हे बघ तिने कधीच मोबाईल घेतला असता 20 हजाराचा. ए मोबाईल देतील कवर गेल का विचार आणि क्लास लावर का विचार. तिला दोन्ही फोन दिलेला तिला ग्लास तिने नाही लावला आणि चुरा केला मोबाईल सगळ्यांना. मग तुम्ही रिक्षा विक्षाचे गाले गेला त्याच्यात एकदम अत्याचार केलं तुम्ही. येऊ नाही देऊ शकत याला लाईन आले. तर चला मित्रांनो मजा मस्ती अशीच चालू राहील. कसा वाटला तुम्हाला आमच्या मोठ्या मामाचा आणि मामीचा 30th अॅनिव्हर्सरीचा व्लॉग. मजा मस्ती तर तुम्ही बघितले असेल तरी सुद्धा याच्यामध्ये मानसी मिसिंग आहे, दुर्वेश मिसिंग आणि पुण्याचे भाऊ सुद्धा मिसिंग आहेत. तर येणारे काही व्लॉगमध्ये जेव्हा फॅमिली व्लॉग करीन तेव्हा त्यांना ते असतील तरच व्लॉग करण्याचा प्रयत्न करीन. पण ठीक आहे जॉबमुळे त्यांना यायला जमलं नाही. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तिथला टेक केअर बाय बाय सी यू सून. काळजी घ्या.